तर रामराम मित्रांनो, हे लोकेशन कोणतं आहे आणि आम्ही मुंबईला कशासाठी गेले ते पुढे तुम्हाला सांगतोच. व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर काल डॉक्टरचा फोन आला की आईसनी दवाखान्यात मुंबईला घेऊन ये म्हणून. मग काय संध्याकाळी 7 वाजता ट्रॅव्हल्सला बसलो. पेशंट असल्यामुळे स्लीपरच बुक केले. मग काय थोडी गाडी पुढे गेली की दिलं ताणून. तर 10-10:30 दरम्यान गाडी एकदा जेवाय थांबली. आम्ही काही घरातनं जेवून आलेलो, त्यामुळे काही जेवायचा विषयच नाही. तरी पण आई म्हणली थोडं का होईना एखादा कुरकुरेचा वगैरे बिस्किटचा पुडा घे म्हणून. तिला म्हटलं तू चलन घे म्हणून. मी काही तसलं खाणार नाही. तिथनं पुढं डायरेक्ट गाडी कलवी नाक्यावर पोचली. पोचायला आम्हाला सकाळच्या 4:30 वाजले. तिथनं परत आपल्याला रिक्षा पकडून आपल्या चुलत मामाच्या घरी जायचं होतं. एवढ्या मोठ्या सिटीत आपलं कोणतरी असणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मग रिक्षा पकडली आणि डायरेक्ट गेलो मामाच्या घरी. परत सकाळी उठून आपल्याला चेकअपसाठी परत दवाखान्यात जायचं होतं. रिक्षा पकडली आणि गेलो दवाखान्याच्या दिशेने. दवाखान्याच्या तिथं पोचलो तर दांडगीच्या दांडगी लाईन होती. तरी पण म्हणलं जाऊ दे, चालायचं. तिथनं परत आपल्याला केस पेपर काढायचं होते. तर केस पेपरला पण एवढी गर्दी होती की बोलायचं कामाचं नाही. त्यानंतर केस पेपर काढलं तर डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे सगळे चेकअप करून घेतले आणि राहिलेलं चेकअप हे उद्या सकाळी होणार होतं. त्यानंतर रिपोर्ट घेऊन डायरेक्ट आम्हाला मंगळवारी बोलवले. सगळे रिपोर्ट मंगळवारी आल्यानंतर आम्हाला समजणार की ऑपरेशन करायला लागते का नाही म्हणून. तर भेटू आपण उद्याच्या नवीन पार्टमध्ये.